आणि म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं की बाबा इतर प्राणी सुद्धा जन्माला आले, 20-20 वर्ष ते प्राणी सुद्धा जगतात, परंतु त्याच्या जन्मण्याचं कारण, त्याच्या जन्मण्याचं प्रयोजन आणि आपल्या जन्मण्याचं प्रयोजन हे वेगळं आहे. बरोबर आहे का नाही? आणि ज्या दिवशी त्याच्या सारखंच आपण जगायला लागतो, मला सांगा, आपण सुद्धा स्वतःच कुत्रच करून घेतलो का नाही? बरोबर. आम्ही काय वेगळं जगायलो? आम्हाला असं वाटतं आम्ही आमच्या लेकरासाठी प्रॉपर्टी जमा करून ठेवतो, आम्ही आमच्या बायकोची काळजी घेतो, आम्ही आमच्या लेकरा बाळाला सांभाळतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या लेकरा बाळाला सांभाळता? मांजर माहित आहे का तुम्हाला? मांजरी नाही की नाही हो माता माऊली? तुम्हाला माहित आहे, मांजरीने हे आपल्या पिलांना घेऊन 7 घरं फिरते. माहित आहे? किती घर? 7 घरं फिरते. का? कारण की तिला माहित आहे आपला जो नवरा आहे बोकोबा, बोक्याच्या हातात जर पिलं लागलं तर बोक्या हे एका फराळात पिल्याला खाऊन टाकते. पिल्याचा फराळ करते बोक्या, हे त्या मांजरीला माहित आहे, म्हणून ती आपल्या पिल्याला एका ठिकाणी ठेवत नाही. 7 घरं घेऊन फिरता फिरता पिले मोठं होतात. मला सांगा, आम्ही आमच्या लेकराचं पालन पोषण करायलो, जगवायलो त्यांना, हे मांजरापेक्षा काही वेगळं नाही. बरं, आता 2 प्रकारचं जीवन आहे जगताना. एक मांजरासारखं पिल्यांना वाचवण्याची जबाबदारी पिल्ल्याची का मांजराची? त्या मांजरीणीची आहे. ती मांजरीण काय करते? आपल्या पिल्यांचं रक्षण स्वतः करते, 7 घरं घेऊन त्याला फिरते. आणि दुसरं एक जीवन आहे ते म्हणजे वानेरासारखं. वानेराच्या पिल्याला वाचवण्याची जबाबदारी हे त्या वानरीची नाही. त्या वानरीनं त्या पिल्याला सांगून ठेवलेले या काम करायचं, कुठेही सोडून जा मला. तुला जर समजा संकटाचा प्रसंग दिसला की येऊन मला तुझ्या हाताने पकडून बसायचं, मी तुला शोधत बसणार नाही. लक्षात ठेवा, वानरी आणि माकडी हे आपल्या पिल्याला सांभाळत नाहीत. कुत्रे भोकायला सुरू झालं की ते पिलू गुणानं पळत येऊन माईला धरून बसते. मग त्या पिल्याला सांभाळायची जबाबदारी त्या वानरीन बाईची आहे का त्या पिल्याची? त्या पिल्याची स्वतःची आहे. कारण की पिल्याला स्वतः सांगून ठेवलेले तुझं तुला सांभाळायचंय. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. संतांनी आम्हाला ते सांगितलंय, तुझा उद्धार तुला करायचाय. तू जाऊन त्या माकडाच्या पिल्यासारखं माकडीला धरून ठेव, पटकन सोडून इकडं तिकडं पळू नको. आणि पळाल्यावर जर काही बरं वाईट झालं ह्यासाठी जबाबदार तुझी माय म्हणजे वानरीन बाई नाही, तू स्वतः जबाबदार आहेस. तसं संतांनी आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाहीतरी काय थोडी